उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। सिंधुदुर्ग किल्ल्याला भेटही देणार। अंगणेवाडीच्या भराडी देवीचंही दर्शन घेणार। आरक्षण मिळालं मग पुन्हा उपोषण का? मंत्री छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल। मराठ्यांच्या नेत्याला अध्यादेश आणि अधिसूचनेतला फरकही कळत नाही, भुजबळांची टीका। 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट। भुजबळांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं मौन। मुंबईच्या अनेक भागात रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी। शासकीय जमिनी बळकावत मदरसे बांधण्याचा प्रकार। नितेश राणेंचा खळबळजनक आरोप। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार। राज्यातल्या तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता। दक्षिण अमेरिकेतील चिली देशात जंगलाला भीषण आग। आगीमध्ये 46 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1100 पेक्षा जास्त घरं जळून खाक। बुमराच्या 6 विकेट्समुळे विशाखापट्टणम कसोटीत भारतानं इंग्लंडला 253 वर रोखलं। दुसऱ्या दिवस अखेर बिनबाद 28ची मजल। भारताच्या खात्यात 171 ची आघाडी। पूनम पांडे विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। मृत्यूची खोटी बातमी पसरवणं पूनम पांडेला महागात पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।